तुम्ही लास्ट टाइम मेंटल डिटॉक्स कधी केलंय? केलं नसेल तर 5 गोष्टी सांगतो, वापरून बघा, तुम्हाला इन्स्टंट हलकं वाटेल. बघा, डे टू डे लाईफमध्ये मेंदूवर साचलेला ताण, ओव्हरलोड, कामाचा व्याप या सगळ्यातून मेंदूला रिलॅक्सेशनची गरज असते, पण ते मिळत नाही. आणि अशीही काही आपल्याकडे सोय नाही की हातोडा मारला, कवटी फोडली, मेंदू बाहेर काढला आणि सर्फ एक्सेलमध्ये धुला आणि सगळं रिसेट झालं. मेंदूला रिसेट करायचं असेल तर काही सवयी ह्या लावाव्याच लागतात. 1. निसर्गाच्या सानिध्यात जा. बघा, जिथं तुम्ही राहता तिथं शांत ठिकाणी दिवसातून 15-20 मिनिटं तुम्ही फिरायला जाऊ शकता, बसू शकता, मोबाईल शिवाय वेळ व्यतीत करू शकता. तुम्हाला जेवढं निसर्गात जाल तिथं स्वतःशीच कनेक्ट झाल्यासारखं वाटेल. 2. डिजिटल डिटॉक्स. बघा, मोबाईल हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे, तरी सुद्धा 24 तासातून किमान 2-3 तास तुम्ही मोबाईलला दूर ठेवून सोशल मीडियापासून पूर्ण लांब राहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, झोपण्याच्या आधी किमान 1 ते 1.5 तास तुम्ही मोबाईल बंद करून बाजूला ठेवू शकता, जेणेकरून मेंदूला रिसेट व्हायला मदत होईल. 3. खोल श्वास किंवा डीप ब्रीथिंग. बघा, जेवढा तुम्ही खोल श्वास घ्याल तेवढं मेंदूला इन्स्टंट स्ट्रेस रिलीज करायला मदत होईल. त्यामुळं खोल श्वास आत घेणं, होल्ड करणं आणि हळुवारपणे सोडून देणं इन्स्टंट स्ट्रेस रिलीज करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. 4. मनातले विचार कागदावरती किंवा डायरीत लिहिण्याची सवय लावा. बघा, तुम्हाला वाटेल एवढी छोटीशी गोष्ट काय करू शकते, तर खूप मोठा परिणाम करू शकते. मनामध्ये साठलेले नकारात्मक विचार, सगळा गोंधळ ज्यावेळेस आपण कागदावरती लिहितो, उतरवतो, त्यावेळेस मनाला रिलॅक्स वाटतं. पाणी जसं साठून राहिलं की त्याचं डबकं होतं, मनाचं सुद्धा तसंच असतं. पाणी प्रवाहित होतं, त्याचा झरा होतो. जेवढं मन तुम्ही प्रवाहित कराल तेवढं ते खळखळणाऱ्या झऱ्यासारखं होईल. आणि 5. आपल्या माणसांसोबत बोला, आपल्या माणसांना वेळ द्या. बघा, असं म्हणतात, शरीराची जखम उघडी केली की चिघळते आणि मनाची जखम उघडी केली की बरी होते, पण ती झाकून कुणापासून ठेवायची हे कळलं पाहिजे. आपल्या माणसांसोबत आपलं मन मोकळं करायला काहीच हरकत नसते. गरज असते आपली माणसं शोधण्याची, जपण्याची. तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं? प्लीज मला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही लास्ट टाइम मेंटल डिटॉक्स कधी केला हेही कमेंट करून कळवा. तुम्हाला विषय महत्त्वाचा वाटत असेल तर शेअर करायला विसरू नका. थँक्यू.